सद्गुरू बाळूमामाच्या नावानं हातातील काम सोड आणि हा व्हिडिओ पूर्ण बघ. जर हा तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात पैशाची कमतरता होणार नाही. मामा म्हणतात, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हा चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनामध्ये सुद्धा तुम्ही शांत राहणे स्वीकाराल तर मोठाला डोंगर सुद्धा तुमच्या पुढे रस्ता तयार करून देईल. त्याचप्रमाणे इतिहास सांगतो की भूतकाळात हे सुख होतं, पण विज्ञान सांगतं भविष्यकाळात सुख आहे. पण आपले अध्यात्म सांगते, जर आपले मन स्वच्छ असेल तर दररोज सुख आहे. आपले नशीब हे ना भविष्यकाळात आहे ना भूतकाळात होते. आपले भविष्य फक्त आणि फक्त वर्तमान काळावर अवलंबून असते. बाळा, तुझं माझं लहान मोठं असे विचार मनातून काढून टाका. आपले मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे हे फार कठीण आहे. पण आपल्या मनावर विजय मिळवणे हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा होतो. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हेच मोठे महान कार्य आहे आणि ईश्वरचरणी समर्पित हाच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात, जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात त्यावेळी माणसाचे बोलणेही बदलते. या जगात शांत राहणे हेच म्हणजे प्रत्येक प्रश्नावरचे उत्तर आहे. सतत संशय घेणारा माणूस हा या जगातच काय तर इतर कुठेही सुखी राहू शकत नाही. जर आपल्या मनाला आपण योग्य वेळी नियंत्रित नाही केलं तर तेच मन आपले शत्रू होऊन बसेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरी आपल्याला आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. मामा सांगतात, अति आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना कधीच कोणता निर्णय पटकन घेऊ नका, कारण या दोन्हीही परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य तो निर्णय अजिबात घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी कधीही कोणीही करू शकत नाही. माणूस हा नेहमीच आपल्या नशिबाला दोष देत असतो, पण त्याला माहीत नसतं की नशिबापेक्षाही मोठं आपलं कर्म असतं. सत्य कधीही सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं हे ओरडून ओरडून जगाला सांगत असतं की मी सत्य आहे. वर्षामध्ये जसे ऋतू बदलत असतात तसेच माणसाच्या जीवनात सुख दुःख चढ उतार येतच असतो. बाळूमामा म्हणतात, आयुष्यात यश मिळवणे एवढे सोपे नाही, तर त्यासाठी कष्ट हा एकमेव पर्याय आहे. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा वाईट परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, जर तुम्हाला तणाव योग्य पद्धतीने हाताळता आला नाही तर तुम्हाला यश देखील हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी येत असतो. नवीन दिवसाची सुरुवात नवीन संधी समजून योग्य प्रकारे त्याचं सोनं करता आलं पाहिजे. दुःख हे माणसाला आयुष्यामध्ये धडा शिकवण्यासाठी येत असतं.
स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. आपल्या बाळूमामांवर विश्वास ठेवा. सर्व काही मनासारखं होईल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घेत राहा, कारण अनुभवामुळे माणूस मोठा होतो. कारण आपला गुरु हा अनुभवच असतो. अनुभवातून माणसाला योग्य दिशा मिळत राहते.